काल सायंकाळी आमच्या शिरापूर परिसरातील आमच्या भगिनीला ती तिच्या कामासाठी तिसगाव या ठिकाणी आल्या असताना काम आटोपत जाताना तिला एका महिलेने फिट येते असं सांगून गाडीत बसवलं आणि गाडीत बसवताना एकदम अमानुषपणे तिच्या मानेवरती पाय ठेवून तिला गाडीत बसवण्यात आलं आणि इतर परिसरातील जे काही लोक प्रत्यक्षदर्शी होते त्यांना सांगण्यात आलं की ही या महिलेला फिट येते आणि असं कारण सांगून तिला गाडीत बसवलं आणि गाडीत बसून त्या माझ्या भगिनीला त्यांनी शिक्रापूर चाकण या ठिकाणी सोडलं। पण ही जर घटना जर काही वेगळी वाईट पद्धतीने घडली असती तर पोलीस प्रशासनाने केलं का असतं? पोलीस प्रशासनाने आज सकाळी 8:30चा टायमिंग दिला होता पंचनामा करण्यासाठी, तर पंचनामा 8:30चा टायमिंग असताना आत्ता जवळपास 1:30-2 वाजून गेलेत तरीही पोलीस प्रशासन या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी आलं नाही। मग पोलीस प्रशासन पंचनामाला करायला आलं नसल्या कारणानं माझ्या सर्व तरुण मित्रांनी आज फक्त तरुण मित्र या ठिकाणी रस्त्यावर उतरलेत, पण 24 तासाच्या आत जर या घटनेचा खडा लागला नाही आणि गुन्हेगारांचे जर मुसक्या आवळल्या गेल्या नाही तर सर्व माता भगिनी आम्ही रस्त्यावर उतरणार, आत्मदहन करणार आहोत हे या ठिकाणी आम्ही ठामपणे सांगतो। या ठिकाणी पाथर्डी पोलीस स्टेशनचे PI पुजारी साहेब यांनी आम्हाला 24 तासाच्या आत गुन्हेगारांना पकडून त्यांच्या मुसक्या आवळू असं आश्वासित केलंय। पण निश्चितच मला हे या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ही जी संघटना आहे, ही जी टोळी आहे, ही टोळीचे अजून कोण या ठिकाणी धागेदोरे आहेत या परिसरातील, तिसगाव परिसरातील असतील किंवा पंचकृषीतील असतील, त्यांनाही याच्या माध्यमातून पकडलं गेलं पाहिजे आणि कायमस्वरूपीचं हे मुलींचं होणारं अपहरण थांबलं गेलं पाहिजे। पोलीस प्रशासनाने 2 तासाच्या थोड्या प्रमाणात त्यांची यंत्रणा हलवून मुलगी सुखरूप आली त्याबद्दल आम्ही पोलीस प्रशासनाचे आभारही मानतोय। पण खऱ्या अर्थानं आज आमच्या परिसरामध्ये जवळपास 5-5, 10-10, 20-20 किलोमीटरच्या अंतरापासून तिसगाव परिसरामध्ये शिक्षण घेण्यासाठी मुली येतात आणि पायी येतात, काही सायकलवर येतात। याच ठिकाणी अनेक अशा छेडछाडीच्याही घटना घडलेल्या आहेत आणि मुलींचं आजचं जर आपण शाळेत जाण्याची जर उपस्थिती पाहिली तर कालच्या घटनेप्रमाणे आज जवळपास फक्त 5 ते 10% मुली आज शाळेला गेलेल्या आहेत आणि जर ही घटना अशी सातत्याने होत राहिली तर माझ्या या मुली आहेत, भगिनी आहेत, या शिक्षणापासून वंचित राहतील आणि मुलींना काय शिक्षण घेण्याचा अधिकार नाही आहे का? मुलींना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, पण मुलींना जर या आज एवढ्या वर्षानंतर भारत स्वतंत्र झालाय आणि मुलींना जर असुरक्षितता भेटत असेल तर कुठंतरी प्रशासन म्हणून कमी पडतो। हे प्रशासनाने लक्षात घेतलं पाहिजे आणि लवकरात लवकर 24 तासाच्या आत या घटनेचा खडा लागला पाहिजे।